नमस्कार मित्रांनो, TAIT 2022 एक्झाम जी झालेली होती त्याच्या संबंधी फेज 2 दुसऱ्या टप्प्याशी संबंधित दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी न्यूज बुलेटिनमध्ये प्रसिद्ध झालेले सूचनापत्रक आपण पाहणार आहोत। हे सूचनापत्रक तुम्हाला mahateacherrecruitment.org.in या ऑफिशियल महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती संबंधित वेबसाईटवर मिळेल। त्याच्यामध्ये जायचं आणि 2022 पवित्र पोर्टल 2022 टॅबवर क्लिक करून न्यूज बुलेटिनमध्ये जाऊन ही सूचना तुम्ही पाहू शकता। दिनांक 24 एप्रिल 2025 उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना TAIT 2022 दुसरा टप्पा। ही सूचनापत्रक फक्त TAIT 2022 जी एक्झाम 2023ला झाली होती, त्याचं नाव होतं TAIT 2022, पर ही एक्झाम 2023ला झालेली होती। तर फेज 2चा जी लोक वाट बघत होते त्याच्या संबंधीच आहे ही। इतर लोकांसाठी ही सूचनापत्रक नाही। पुढे डिटेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेलच। प्राधान्यक्रम म्हणजे याला प्रेफरन्स म्हणतो आपण, जी प्रेफरन्स जनरेट करणे आणि त्याला लॉक करणे ह्या फेज 2 संबंधित त्याच्याविषयी आहे। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 दुसरा टप्पानुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबत ठीक आहे, विषयामध्ये बरोबर सांगितलेलं आहे। पॉईंट नंबर 1, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 ही दिनांक 22 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आलेली होती। बरोबर आहे, मी म्हणलं होतं 2023ला एक्झाम झालेली होती, 2022 बी नाव असेल तर 23ला झाली होती। सदर चाचणीस 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 2,16,443 उमेदवार चाचणीस प्रविष्ट झाले होते। TAIT 2022 मधील प्राप्त गुणांच्या आधारे शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2019, 10 नोव्हेंबर 2022, 13 ऑक्टोबर 2023 व इतर आनुषंगिक तरतुदीनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदावर दुसऱ्या टप्प्यांतर्गत भरती करण्यात येत आहे। ठीक आहे, शिक्षकांची भरती ही त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे, इयत्तांचा गट, उदाहरणार्थ इयत्ता 1ली ते 5वी, 6वी ते 8वी, 9वी ते 10वी, 11वी ते 12वी व DED कॉलेज शिक्षक या गटांसाठी अध्यापनाचे विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण, समांतर आरक्षणासह उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण व त्यांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम इत्यादी बाबी एकत्रितपणे विचारात घेऊन गुणवत्तेनुसार संगणकीय पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने निवडीसाठी शिफारस होणार आहे। ठीक आहे, ही डिटेलमध्ये कोणी वाचत नाही, तरी पण मी वाचलेलं तुम्ही ऐकू तर शकता, त्याच्यापैकी मी वाचून दाखवत आहे। उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम जनरेट व लॉक करण्याबाबतच्या यापूर्वीच्या पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध केलेल्या दिनांक 5 फेब्रुवारी 2024च्या सूचनांचे अवलोकन करावे। सदरच्या सूचना योग्य त्या फेरफारासह लागू राहतील। TAIT 2022 चाचणीस प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलद्वारे सुविधा देण्यात आलेली होती। TAIT 2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर दिलेल्या मुद्देत स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफिकेशन पूर्ण केलेल्या, दुरुस्त केलेल्या व प्रमाणित सर्टिफाईड केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल व फक्त त्यांनाच लॉग इन उपलब्ध होईल। उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट करण्याची व लॉक करण्याची सुविधा दिनांक 25 एप्रिल 2025 ते 2 मे 2025 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात येत आहे। ह्याला शेवटची तारीख आहे, ध्यानात ठेवायचं। 25 एप्रिलला सुरुवात झालेली आहे, 2 मे 2025 ही प्राधान्यक्रम जनरेट करणे तसेच त्याला लॉक करणे ह्याची शेवटची तारीख आहे, ध्यानात ठेवायचं। 2 मे 2025। आज तारीख किती? आज बहुतेक 29 एप्रिल 2025 आहे। तर तुम्ही 2 मे 2025 पर्यंत प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करू शकता। पुढचा पेज घेऊ। पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातींचा उमेदवाराने अभ्यास करावा। सदर जाहिराती उमेदवारांना संकेतस्थळावरील होमपेजवर डाउनलोड या मेनूमधून होमपेजवर डाउनलोड या मेनूमध्ये पाहता येतील। मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या जाहिराती स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत। प्राधान्यक्रम जनरेट करून ते लॉक करण्यासाठी उमेदवारांना युजर मॅन्युअल फॉर प्रेफरन्स जनरेशन TAIT 2022 या नावाने होमपेजवर युजर मॅन्युअल या मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। म्हणजे जाहिराती बी होमपेजवर अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि ते कसं जनरेट करायचं आणि लॉक करायचं याचं मॅन्युअल पण दिलेलं आहे होमपेजवर। ठीक आहे, उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर जनरेट प्रेफरन्सेस या मेनूचा वापर करून मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू
या दोन्ही प्रकारच्या प्राधान्यक्रमांची यादी स्वतंत्रपणे जनरेट करता येईल. दोन्ही स्वतंत्रपणे जनरेट करायचे, ध्यानात ठेवायचं आहे. विथ इंटरव्ह्यू, विदाऊट इंटरव्ह्यू. प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाबाबत आवश्यक ती खात्री उमेदवारांना करता येईल. मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारच्या पर्यायासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व लॉक करू शकतील. तथापि मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू या प्रकारामध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांची मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या प्रकारातील वरच्या गटांसाठी अर्हतेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करण्यासाठी दिनांक 25 एप्रिल 2025 ते 2 मे 2025 असा कालावधी देण्यात येत आहे. तथापि ऐनवेळी उद्भवणाऱ्या समस्या, अडचणी इत्यादी लक्षात घेता उमेदवारांनी त्यांचे प्राधान्यक्रम वेळीच लॉक करावेत. शेवटच्या तारखेची वाट बघायचं नाही. उमेदवारांना मुलाखतीशिवाय विदाऊट इंटरव्ह्यू व मुलाखतीसह विथ इंटरव्ह्यू या दोन्ही प्रकारात सहभागी व्हायचे असल्यास दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणे बंधनकारक आहे. जे उमेदवार विहित मुदतीत प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करणार नाही ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतले जाणार नाही. तुम्ही जनरेट करून लॉक केलंच पाहिजे, तरच तुमचं पुढच्या टप्प्यामध्ये विचारात घेतले जातील, नाहीतर नाही. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतःच्या शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी. काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकारे जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवाराच्या शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेशी सुसंगत नसतील तेथे अपात्र उमेदवारांची निवडीसाठी मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही. त्यामुळे असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नये. असे केल्यास व परिणामी उमेदवार पात्र नसलेल्या पदावर नियुक्ती व मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास त्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील. ज्या उमेदवारांनी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 नंतर शैक्षणिक, व्यावसायिक व इतर अर्हता अथवा कोणतीही अर्हता प्राप्त केली असेल अथवा दिनांक 12 फेब्रुवारी 2023 नंतर अर्हता प्राप्त असताना देखील दिनांक 12 फेब्रुवारी 2023 पूर्वी उत्तीर्ण केली असल्याची नोंद केली असेल तरी अशा दिनांक 12 फेब्रुवारी 2023 नंतरच्या वाढीव अर्हतेचे प्राधान्यक्रम उमेदवारांना प्राप्त होत असतील तर असे प्राधान्यक्रम त्यांनी कोणत्याही परिस्थितीत लॉक करू नये. या प्राधान्यक्रमाचा कोणत्याही व्यवस्थापनातील मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह नियुक्तीसाठी कोणत्याही स्तरावर विचार होणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तथापि CTET डिसेंबर 2022 या शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल 10 एप्रिल 2023 रोजी घोषित झाला आहे. यास्तव केवळ CTET उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. उमेदवारांनी स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीच्या आधारे प्राधान्यक्रम जनरेट होतील. स्वप्रमाणपत्रामध्ये चुकीची माहिती नोंद झाल्याचे उमेदवाराची निदर्शनास आल्यास व त्यामुळे प्राधान्यक्रम जनरेट झाल्यास त्यांनी असे प्राधान्यक्रम लॉक करू नये, जेणेकरून त्यांची नियुक्तीच्या कोणत्याही टप्प्यावर अडचण, गैरसोय होणार नाही. उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्यानंतर त्यांना प्राधान्यक्रमात बदल करावायचा असल्यास पूर्वी जनरेट केलेले प्राधान्यक्रम डिलीट करून विहित मुदतीत प्राधान्यक्रम पुन्हा जनरेट करून लॉक करता येईल. सदर सुविधेचा वापर विहित मुदतीत उमेदवार जास्तीत जास्त 3 वेळा करू शकतील. सबब उमेदवारांनी आपली अर्हता विचारात घेऊन काळजीपूर्वक प्राधान्यक्रम लॉक करावेत. उमेदवारांनी ज्या क्रमाने प्राधान्यक्रम लॉक केले त्या क्रमाने TAIT 2022 परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्राधान्यक्रम विचारात घेतले जातील. उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर नियुक्तीसाठी, मुलाखतीसाठी शिफारस झाल्यानंतर उमेदवारांना त्या क्रमानंतरच्या उर्वरित प्राधान्यक्रमाचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांनी किती प्राधान्यक्रम लॉक करावेत यासाठी कोणतीही मर्यादा नाही. उमेदवार पात्र असल्यास आलेले सर्व प्राधान्यक्रम लॉक करू शकतो. उमेदवारांचे लॉग इन हे OTP बेस असल्याने त्यांनी नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर OTP येणार आहे. यास्तव ज्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यावायचा आहे त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण निरीक्षक, पश्चिम, दक्षिण, उत्तर यांच्या कार्यालयामध्ये विनंती अर्ज व ओळखपत्राच्या फोटो ID पुराव्यासह विहित मुदतीत संपर्क साधावा. उमेदवारांनी पोर्टलवरील स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली माहिती विचारात घेऊन त्यांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. उमेदवारांनी पोर्टलवर अपलोड केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेची प्रमाणपत्रे, जात प्रवर्ग, समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रे, सवलतीसंबंधी इतर प्रमाणपत्रे जरी अपलोड केली असली तरी त्यापैकी कोणत्याही प्रमाणपत्राची पडताळणी किंवा सत्यता पोर्टलमार्फत तपासण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याच्या पुष्ट्यर्थ संबंधित कागदपत्रे शिफारशीनंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी केली जाईल. त्यामध्ये कोणतीही तफावत आढळून आल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधित उमेदवारी रद्द केली जाईल. यास्तव उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक करतेवेळी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी खोटी, चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिली असेल, तसेच खरी माहिती लपवून ठेवली असेल किंवा त्यात बदल केला असेल किंवा कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड दिसून आल्यास किंवा ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास असा उमेदवार गैरवर्तणुकीबद्दल कोणत्या टप्प्यावर अपात्र ठरून तो योग्य त्या शिक्षेस पात्र राहील.
चारित्र्य पूर्व चारित्र्य पडताळणी अंती आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी सेवेसाठी पात्र राहणार नाही. असे उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरतील. उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर त्यांची प्रिंट घेण्यासाठी लॉग इन केल्यानंतर रिपोर्ट्स या मेनूमध्ये मुलाखतीशिवाय या प्रकारासाठी व्ह्यू लॉक्ड प्रेफरन्सेस विदाऊट इंटरव्ह्यू तसेच मुलाखतीसह या प्रकारासाठी व्ह्यू लॉक्ड प्रेफरन्सेस विथ इंटरव्ह्यू या टॅबवर क्लिक केल्यावर प्रिंट घेता येईल. उमेदवार एकाच व्यवस्थापनातील एकापेक्षा अधिक गटांसाठी विषयांसाठी शैक्षणिक व्यावसायिक व इतर अनुषंगिक अर्हता धारण करीत असल्यास त्यास त्या व्यवस्थापनाचे असे एकापेक्षा अधिक प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्यास ध्यानात ठेवायचं आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. 1 मिनिट ध्यानात ठेवायचं आहे. मागासवर्गीय उमेदवार सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. मागासवर्गीय उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी पात्र असल्यास वय, शैक्षणिक अर्हता तसेच TET CTETचे गुण इत्यादी बाबी विचारात घेऊन त्यांना खुल्या प्रवर्गाच्या पदांचे प्राधान्यक्रम जनरेट होतील. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. क्लिअर झालं. शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2019 अन्वये उमेदवाराची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेसाठी निवड झाल्यास त्या उमेदवाराचा खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये त्याच गटातील नियुक्तीसाठी विचार केला जाणार नाही. तसेच शासन निर्णय दिनांक 13 ऑक्टोबर 2023 नुसार विविध टप्प्यामध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर अशा उमेदवाराने पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार अर्ज केल्यास तो निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटासाठी अर्हतेनुसार पात्र राहील. प्राधान्यक्रम जनरेट करणे, लॉक करणे इत्यादीबाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना edupavitra2022@gmail.com या ईमेलवर संपर्क साधता येईल. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.